आता माझे दंडवत नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती रंग श्रुती देका तया माझे नमन दंडवत विठ्ठल प्राप्त प्रसंगी सेविकेतानिवरील अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महानमेरू महान भगवत भक्त संत सम्राट विश्ववंदनीय महाराष्ट्र भूषण जगमान्य जगदवंदनीय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज त्यांचा अखिल विश्वाला पावन करणाऱ्या चंद्रभागा मातेप्रमाणे असणाऱ्या अभंग गाथ्यामधील अभंग संहितेतील 4092 अभंगापैकी 131 क्रमांकाचा अभंग सेवेला विढाला अभंगावरती चिंतन म्हणण्यापूर्वी दोन्ही शब्दाचा परिहार देण्यागत्याचा तो असा चालत असलेला हा नाम यज्ञ ज्ञान यज्ञ अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 मौजे पुण्य पावनभूमी अमृतवाडी नावच असं आहे बघा अमृतवाडी जे प्राशन केल्यानं तो जीव अमर होतो त्याला अमृत म्हणतात आणि हे ज्या वाडीला आहे ती वाडी म्हणजे अमृतवाडी पुण्य पावनभूमी वर्ष चौथ्या वर्षामध्ये रात्री 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हे कीर्तन रूपी पुष्प भगवत चरणी समर्पित करण्याचं भाग्य माझ्यासारख्या पामराकडे आलेलं आहे यथामती यथा अवकाश अभंगावरती चिंतन मांडायचं तत्पूर्वी इथं या पुण्य पावनभूमी मध्ये येण्याचं कारण किंवा येण्याचा योग आमचे जाधव भाऊ या दोन्ही बंधूंच्या माध्यमातून तुम्हा सर्व ग्रामस्थांचा सर्व साधू संतांचा दर्शनाचा योग आला म्हणजेच तुमच्या गावाला कीर्तनाच्या रूपानं माझी ही पहिली इती जाती आहे तुम्हाला कसं भांडवल लागतंय काय लागतंय हे मला काही माहिती नाही एवढी इती जाती खपवून घ्या पुढच्या वेळेस तुमच्या मनासारखं होईल प्राप्त अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय मानवी देहाचं मूल्य प्रतिपादित करतात मानवी देह किती मूल्यवान आहे काय होता येतं या देहानं काय सामर्थ्य आहे या देहामध्ये तसं पाहिलं तर एक नाटाचा अभंग आहे तुकोबारांचा त्या नाटामध्ये दोन्ही बाजू मांडल्या जशा नाण्याच्या 2 बाजू असतात तशा देहाच्या 2 बाजू मांडल्या एक बाजू मूल्यांकनाची मांडली आणि दुसरी बाजू दोषयुक्त मांडली देहात किती सामर्थ्य आहे हेही मानलं आणि देहात दोष काय आहेत हेही मांडलं पण आजच्या अभंगामध्ये आपल्याला दोष पाहिजे नाही कारण निव्वळ अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देहाचं मूल्यांकन करतात देहाचं व्हॅल्युएशन मूल्य सांगतात किती मौल्यवान आहे देह म्हणून आज आपल्याला किती देवानी ईश्वराने हा कितीतरी किमतीचा म्हणण्यापेक्षा मोजमाप होत नाही किमतीमध्ये असा अमूल्य नरदेह आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे
आणि असा अमूल्य नरदेह आपण घेऊन चाललोत कुठं, करायलोय काय, याचा आपल्याला इथं मत विचार करायचा आहे. तसं पाहिलं तर देह मिळणंच फार अवघड आहे. सहजासहजी भेटत नाही, सहजासहजी भेटत नाही. दुर्लभ मनुष्य देह देहिना क्षणभंगुरः. तसं देह क्षणभंगुर म्हणजे आपलं दुर्लभ आहे, सहजासहजी भेटत नाही हा. कारण अजून महाराज याचं एक सूत्र सांगतात देह प्राप्तीचं. पाप आणि पुण्याचं पारड बरोबर व्हावं लागतं. पाप पुण्य समान झाल्याशिवाय सुद्धा मनुष्य देह मिळत नाही. पाप पुण्य समान समी तैत पाविजेय भूमी. या मृत्यू लोकाच्या भूमीवर अवताराला जन्माला यायचं असेल तर पापाचं पुण्याचं पारड बरोबर लागतं. मग बोला, आपण पुण्य करतो का पाप करतो हे आपल्याला कळतं का? आपण काय करतो हे समजतं का? पुण्य करतो का पाप? सत्यनारायण करणं पुण्य का पाप? बोला की, बोला बोला कडे बोललं तर कीर्तन लोक सुटेल बघा. सत्यनारायण करणं पुण्य का पाप? पुण्य. पुण्य आहे ना. तुम्ही बोला चला, इथले कोण बोलत नाही. सत्यनारायण करणं पुण्य आणि सत्यनारायणाला पिऊन बसणं म्हणजे सत्यनारायण करणं पुण्य, पण सत्यनारायण करायला गेला पिऊन बसला पाप झालं. म्हणजे आम्हाला कळतं का आम्ही पुण्य करतो का पाप करतो? प्रमाण सांगेल मी त्याला. पुण्य करिता होय पाप, दुग्ध पाजोनी पोशिला साप, करोनी अगोर जप दुःख विकत घेतले. अगोर जप करून आम्ही दुःख पदरात पाडतो. भरपूर चिंतन मांडण्यासारखं माझा अभंग बाजूला राहील. अभंगात फार चिंतन गोड आहे. मला एवढं सांगायचं आहे, पाप पुण्याची बाजू ज्यावेळेस समान होईल त्यावेळेसच मानवी देह मिळतो. मानवी अवताराला म्हणजे मानवी जन्माला यायला किंवा मानवाचा देह प्राप्त होतो. याच्या करता पाप पुण्य बरोबर पाहिजे. चला, इतकं दुर्लभ आहे. नामदेव महाराजांचं एक प्रसिद्ध अभंग आहे बघा. किती 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 फिरून 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 यावं लागतं मनुष्य देह प्राप्त होण्याकरता. अनंत जन्मीचा शेवट पाहता नरदेह हाता आला तुझ्या. अनंत जन्माचा आम्ही शेवट केलाय. किती अनंत, इथं संख्यावाचक शब्द नाही आहे. अनंत, अ म्हणजे नाही, अंत म्हणजे अंत, ज्याचा शेवट नाही. असा अनंत जन्मीचा आम्ही शेवट केलेला आहे. कोण किती जन्म? नामदेव महाराज म्हणतात, भक्ती विन जिने जळोला जिरवाणे, यातना भोगणे दुःख रूप. एक एक योनी कोटी कोटी फिरा, मग लागे वारा मनुष्य देहीचा. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जलचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किरड्यामध्ये घ्याव्या, 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 30 लक्ष योनी पशुची घरी, मानवा भितरी 4 लक्ष. नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा, तयाचा मातेरा केला मुळे. एवढं फिरावं लागतं बघा, लक्ष द्या. माणसाचा जन्म मिळण्याकरता किती फिरावं लागतं? 20 लाख योनी वेळेस वृक्षाच्या जातीला जावं लागतं, वृक्षाच्या योनीला. पण मागचं कर्म जर योग्य असेल तर चांगल्या वृक्षाच्या योनीला जातं. मागचं कर्म जर बेशरम असेल तर वृक्षाच्या सुद्धा जर योनीला गेला तर बेशरमाच्याच योनीला जाणार. हे त्याचं सूत्र आहे. भोगे जाणे जे पूर्वजन्मीचे. बेशरम कर्म असेल तर बेशरमाचा जन्म मिळतो. 20 लाख योनीमध्ये वृक्षाच्या जावं लागतं. 9 लाख पाण्यामध्ये जन्म घ्यावा लागतो. 11 लाख सरपटणारे प्राणी, 10 लाख पक्षी, 30 लाख पशु प्राणी आणि 4 लाख माणसाचा. एवढ्या योनीत फिरावं लागतं. आणि नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे तेव्हा नरदेह या नरा, आणि याचा मातेरा केला मुळे. एवढं फिरून नरदेह मिळाला तरी आम्ही त्याचं मात्र केलं. काय करायला पाहिजे नरदेह मिळाल्यानंतर? आम्हाला हे सुधारलं नाही. याच्याकरता मानवी देहाचं मूल्य तुकोबरा या अभंगातून मांडतात. म्हणून दादानो, हा अमूल्य असा ठेवा दिलेला आहे. इतकं महत्व आहे नरदेहाचं. एका साधकाने विचारलं, अनेक साधू संतांनी नरदेहाची स्तुती केली, नरदेहाचं मूल्यांकन केलं, नरदेहाचं मूल्य प्रतिपादित केलं. त्यावेळेस एका साधकानं तुकोबारांना विचारलं किंवा धर्मशास्त्राला त्यांनी प्रश्न केला, का हो तुम्ही मानवी देहाचं एवढं गुणगान गाता, काय आहे असे या विशेष देहामध्ये? धर्मशास्त्राच्या दृष्टीनं का नरदेहाला एवढी किंमत आहे?
तर धर्मशास्त्र असं सांगतं या नरदेहामध्ये बाकीच्या देहापेक्षा 13 तत्व विशेष आहेत. 13 गोष्टी विशेष महत्वानं प्रामुख्याने भगवंतानी या देहाला अर्पण केलेल्या 13 गोष्टी आपल्या 2 तासाच्या कीर्तनामध्ये जेवढ्या होतील तेवढ्या पाहू. राहिल्या तर पुढच्या वर्षी हाच अभंग घेऊन पुढच्या सोडू. 13 गोष्टी आहेत. आता मला वाटतं मी जवळजवळ 2011 पासून कीर्तन करतो. 2025 चालू आहे, म्हणजे 14 वर्ष झाली. 14 वर्षात मी माझ्या माहितीप्रमाणे हा 4थ्यांदा अभंग घेतलाय. 3 वेळेस तर मला अभंग पूर्ण झाला नाही. 13 मुद्दे मांडता आले नाही 2 तासामध्ये. जेवढे होतील तेवढे आपल्याला पाहू. राहिलेले नंतर बघू. कोणकोणते 13 मुद्दे? हात, हसणे, उभा, बोलणे, ज्ञान, लाभ, स्मरण, देव होता येतं, कर्मभूमी, पाप पुण्यभूमी, मुक्त होता येतं, सर्व सुखाचा अधिकारी, आणि या देहाची देव इच्छा करतात. 12 आणि 13 तत्व आहेत. 13 मुख्य गोष्टी आहेत. 13 वैशिष्ट्य म्हणा थोडक्यात. 13 वैशिष्ट्यानं पूर्ण हा देह आहे. म्हणून आपल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये यायचं आपल्याला. इह लोकीचा हा देह. काय स्वर्गातले देव या देहाची इच्छा करतात? नासक्या कुसक्या सडक्या देहाची. काय राहतं या देहामध्ये? एक तर हा नाशिवंत आहे. मदावेशीने वर्णन केल्याप्रमाणे हा देह नाशिवंत एक प्रमाणे देह दोष दाखवणारी. देह कसा आहे? मदालशीनं त्या पाळण्यातल्या लेकराला उपदेश केला. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा. किती नासका, किती घाणेरडा देह सांगू. एकदम खाली येऊन एक दृष्टांत म्हणतो 2 मिनिटाचा. पण या दृष्टांताचा परिहास करून घेऊ नका. किती देह घाण आहे. एक माणूस गावाच्या कडेच्या जुना काळ पानंद म्हणतो आपण, त्या पानंदीच्या रस्त्याने चालला होता. मग पूर्वी बाथरूमच्या सोयी नव्हत्या. लोक बाह्य विधीला बाहेर जायचे आणि त्या पांदीला सगळी ती विष्ठा. आणि त्या विष्ठेकडे पाहिलं, त्याने नाकाला फुरकं लावलं. मला अरे बाप रे, काय घाण आहे, लस्सी घाण. ती विष्ठा त्याला बोलू लागली. म्हणजे विष्ठा बोलत असते का? दृष्टांत सिद्धांत करेपर्यंत बोलते, पुन्हा नाही बोलत. ती विष्ठा बोलू लागली. म्हणले मूर्खा, माझ्याकडे बघून एवढं नाक मुरडाला काय झालं? म्हणजे अगं किती घाण आहेस तू. त्या विष्ठेनं उत्तर दिलं, येड्या म्हणली, काल रात्रीपर्यंत माझा मुक्काम काचेच्या बंगल्यात होता. कुठं होते मी? काचेच्या बंगल्यात. आणि तुझ्यासारख्यानं मला खाल्लं आणि हे स्वरूप प्राप्त झालं. बोल, मी घाण का तू घाण? माझ्यापेक्षा कोण घाण? एवढा सडका नासका देह आहे. आणि असल्या देहाची देव इच्छा करतात. काहीतरी वैशिष्ट्य आहे. म्हणून कोणती वैशिष्ट्य आहेत एवढ्या करता मुद्दा मांडला मी. तुम्हाला 13 वैशिष्ट्य मागा सांगितले. किती जणांच्या ध्यानात राहिले? तेवढं ध्यानात राहिलं असतं तर वर्षाला सप्ताह करायची गरज लागली नसती. आणि तुम्ही प्रत्येकच कीर्तन ध्यानात ठेवलं असतं, प्रत्येक अभंग ध्यानात ठेवला असता, प्रत्येक कीर्तनकाराचं रेग ना रेग ध्यानात ठेवली असती तर आमच्या धंद्यावर परिणाम झाला असता. या रवळी फळ्या लागल्या असत्या आमच्या दुकानाला.
म्हणून ऐका, एक एक वैशिष्ट्य प्रतिपादित करायचे. पहिलं वैशिष्ट्य नरदेहाला, भगवान परमात्म्याने नरदेहाला हात दिलेत बघा, हात. मनुष्य सोडून बाकीच्या कुठल्याच प्राण्याला हात नाहीत. तुम्ही म्हणता महाराज असं कसं? माकडाला हात आहेत ना, माकडाला हात आहेत कारण ते आपले पूर्वज आहेत. हात आहेत, पूर्वज आहेत, पण ते त्या हाताचा उपयोग केवळ खाण्याकरता करतात. पण मनुष्याला देवाने हात कशा करता दिले? हत्ती आपल्या सोंडेचा उपयोग हातासारखा करतो म्हणून त्याला हत्ती म्हटलं जातं. माकडाला हात आहेत, आपले पूर्वज आहेत म्हणून. पण मनुष्याला परमात्म्यानं हात दिले, बाकी देहामध्ये कुठं हात मिळत नाही. कारण अनेक अभंगामध्ये अनेक प्रमाणामध्ये हाताचं वर्णन आलं. दिले इंद्रिय हात पाय मनुष्य रूपी देहाला हात दिले, इंद्रिय दिले. इंद्रियाचं वर्णन करताना सुरुवातीला हाताचाच नंबर आला. दिले इंद्रिय, हात, पुन्हा पाय, पाय, कान, डोळे, मुख, बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण, नाशी जीवपण भवरोग. हाताला फार किंमत आहे बरं. सदैव तुम्हा आहे हात चालावया पाय, किंवा जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय, तव तू आपुले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. हाताला किंमत आहे बरं. किती किंमत आहे? ज्याला देव भेटावा असं वाटत असेल त्यांनी कुठल्याच देवाचं दर्शन घ्यायला जायचं नाही. झोपेतून उठल्या उठल्या कुठल्या देवाच्या दर्शनाला जायचं नाही. शास्त्र असं सांगतं, प्रत्येकाच्या हातामध्ये 3 देवता वास्तव्य करतात. सकाळी उठलं, अंतुनावरून उठलं की बसायचं ना आपल्या आपल्या हाताचं दर्शन घ्यायचं. 3 देवाचं दर्शन होतं आपल्या हातात. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती, कर मध्ये तू गोविंदा, प्रभाते कर दर्शनम, प्रभाते कर दर्शनम. सकाळी हाताचं दर्शन घेतलं की 3 देवाचं दर्शन होतं. सरस्वती भगवान परमात्मा, करमुले कर मध्ये तू गोविंदा, या सगळ्या देवाचं दर्शन होतं. म्हणून इतरत्र फिरायची गरज नाही. हाताचं दर्शन घेतलं की 3 देवतेचं दर्शन भेटतं. पण आमचं झालंय कसं? तुझं आहे तुझं पाशीन परी तू जागा चुकलाशी. म्हणून हाताची किंमत काय? नरदेहाला हात दिले, हाताला काय किंमत आहे नरदेहाला? बघा, सकाळी एक हात दुसऱ्या हाताला मदत करतो, तर दुपारी तोच दुसरा हात त्या पहिल्या हाताला मदत करतो. म्हणून तुकोबारांनी याच्या करता एक प्रमाण लिहिलं बघा. एक एका सहाय्य करून आणि आवगे धरू सुपंत. सहकार्याची भूमिका जर निभावायची असेल तर हाताशिवाय सहकार्य होत नाही. म्हणून हाताला फार किंमत आहे. हाताला सहकार्य एक जुना दृष्टांत आहे, जुना एकदम जुना. ब्रह्मदेवाचे मानसपुत्र कश्यप मुनी. कश्यप मुनीला 2 पत्नी होत्या, दिती आणि आदिती. दितीचे राक्षस आणि आदितीचे देव. देव आणि राक्षस सख्खे सावत्र भाव, ध्यानात ठेवा, सख्खे सावत्र भाव. आणि एके दिवशी राक्षसांनी गावानं गायलं ब्रह्मदेवाकडे, म्हणजे आजोबाकडे. ब्रह्मदेव म्हणजे आजोबा. आजोबाकडे राक्षस गेले, गारानं मांडलं. आजोबा का म्हणे हा पंक्ती भेद? का आमच्या देव लोकांमध्ये हा भेद होतोय? का सगळे त्यांनाच मान देतात, सगळे त्यांचंच कौतुक करतात, आम्हाला कोणी विचारित नाही. ब्रह्मदेवाने सांगितलं, येड्यानो, देव लोकांकडे सहकार्याची भूमिका आहे. ते एकमेकाला सहकार्य करतात, एकमेकाला मदत करतात, म्हणून सगळा समाज त्यांना मानतोय. तुम्ही तुमच्यातच भांडणं करता. राक्षसांना काही गोष्ट पटली नाही. राक्षस म्हणले, नाही बाबा आम्हाला पटते आजोबा. ब्रह्मदेवाने सांगितलं, पटवून घ्यायचंय म्हणे. हो, संध्याकाळी या म्हणे, माझ्यातर्फे तुम्हाला भोजनाचं निमंत्रण. देव लोक राक्षस लोक दोघांना भोजनाचं निमंत्रण दिलं ब्रह्मदेवाने. संध्याकाळी भोजनाच्या वेळेस हे दोघही गेले, देव लोक राक्षस लोक गेले. स्वयंपाक तयार आहे, ताट मांडले, पाट मांडले. आता जेवायला बसायचं आहे, भोजनाला बसायचं आहे. पण पंगत अगोदर कोणाची बसवायची? पंगत अगोदर कोणाची बसवायची? ब्रह्मदेवाने तसं निवेदनही केलं.
अगोदर कोणाची पंगत होणार तुम्ही ठरवा, कोण बसणार पहिल्या पंक्तीला. राक्षस म्हणले माग काय शिल्लक राहिल्याची काय शाश्वती. कोण म्हटलं, आणि शेवटाला नुसता गाळच राहील, त्यामुळे पहिल्या पंक्तीला उरकिलेलं बरं असे म्हणणारे कोण असतात. मला असं म्हणायचं नाही, पहिल्या पंक्तीला बसणारी सगळीच राक्षस असतात. म्हणले राक्षस म्हणजे आम्ही पहिल्या पंक्तीला बसणार. ब्रह्मदेवानी सांगितले काय हरकत नाही, तुम्ही पहिल्या पंक्तीला बसा. राक्षसांची पहिली पंगत बसली, वाढप झाली, संकल्प सोडला, श्लोक झाला, आचमन झालं, आणि आता मुखामध्ये हात घास घालायचा आहे, मुखामध्ये घास घालायचा आहे. ब्रह्मदेव म्हणले हो थांबा. म्हणजे काय, एक आट आहे म्हणले जेवायची. काय माझी आट मान्य असेल तर जेवायला बसा. राक्षस म्हणले आम्ही आजोबा तुमचं ऐकायचं नाही तर कोणाचं. काय आट आहे, लक्ष देऊन माझ्याकडे बघा. आता हा दृष्टांत कळायचा असेल तर प्रत्येकाने माझ्याकडे बघावं लागेल. का मी द्या का नाही म्हणून नाही, दृष्टांत लक्ष द्या, ऐका. ब्रह्मदेव म्हणले राक्षसांना तुम्हाला जेवायचं ना हो. मग आट काय आहे बाबा, आट अशी आहे हात कोपरापासून असा वळू द्यायचा नाही. हात कोपरात काय होऊ द्यायचा नाही, असा वळू द्यायचा नाही. हात कसा राहायला पाहिजे, असाच राहायला पाहिजे, आणि पोटभर जेवण करायचं. कुणीही तुमच्या अमृतवाडीतले ना असं जीवन दाखव, कीर्तन झाल्या त्याला 11 रुपये बक्षीस देतो. कुणीही जीवन दाखव, हात फक्त कोपरातून वळू द्यायचा नाही. त्यांनी कसाही आख्यात दुबई पर्यंत फिरू द्यावं, तोंडाकडे जात नाही घास, कसाही घेऊन जाऊ द्या, कसाही. राक्षस म्हणजे म्हातार चाबर दिसते मी. त्याला काय वाटलं का आम्हाला जेवायला येत नाही, आणि यांनी जेवायला सुरुवात केली. हातच वाकडा करून द्यायचा नाही ना, हाताचा वापरच करायचा नाही. मग म्हशी पुढे आमून ठेवावं तसं डायरेक्ट हे पात्रवळीत तोंड. आता कुणाच्या नाकात गेलं, कुणाच्या तोंडात गेलं, ठसका लागली का पोटभर जेवायला मिळते हो. कशी तर म्हशीनं आमून खाली उठली बाबा. सगळी झाली राक्षसांची पंगत संपली. आता देव लोक पंक्तीला बसले. पंक्तीला बसले जेवणार, तोंडामध्ये घास घालला. राक्षस म्हणाले आजोबा त्यांना नाही का नियम. ही राक्षस उतावळी, गुडघ्याला वाशिंग बांधणारे. ब्रह्मदेव म्हणजे त्यांना बी आट आहे, जरा दम काढा. मग ब्रह्मदेवानी देव लोकांना सांगितलं, देवांनो तुम्हाला हीच आट आहे, कोपरातून हात ओळू द्यायचा नाही, पोटभर जेवण करायचं. देव लोक म्हणजे ठीक आहे आजोबा, ठीक आहे. सहकार्याची भूमिका सांगतो. एका सहाय्य करू, अवघे धरू सुपंत. हात देवाने कशाला दिलाय, एकमेकाला मदत करायला हात दिले. सुना जाळून मारायला आणि शेजारीचे बांध टोकराला नाही दिला हात. हाताचा उपयोग सांगतो, हात किती महत्वाचा नरदेहाला. देव लोक म्हणजे ठीक आहे बाबा. आणि देव लोकांनी काय केलं, दोघात एक पात्र घेतलं, दोघात एक, आणि पुढच्याला सांगायचं हात असा फक्त वळू द्यायचा नाही. दुसऱ्याला चारताना वळतोय का, यांनी त्याला चारायचं आणि त्यांनी याला चारायचं. एक एका सहाय्य करू. फक्त यांनी सांगायचं आता लाडू घे, आता भात घे, आता थोडं पापड घे आणि चार मला. यांनी त्याला चारायचं, समोरच्याने याला चारायचं. पोटभर देव जेवले. ब्रह्मदेव म्हणले राक्षसांनो कळालं का देवांना काय का लोक मानतात, कळालं का देवांना लोक का मानतात का, अजून इसकटून सांगू. राक्षस म्हणजे कळाले, कारण त्यांच्याकडे सहकार्याची भूमिका आहे. हात कशाला दिले देवानं, एकमेकाला मदत करण्याकरता, सत्याला पंगत देण्याकरता, सत्याला दान देण्याकरता. त्याच वेळेस तुमचे हात पवित्र आहेत. हस्तम पवित्रम यदि दान पुण्यम, पादम पवित्रम यदि तीर्थयात्रा, मुखम पवित्रम यदि नाम घोष, हृदयम पवित्रम यदि ब्रह्मनिष्ठः. हात पवित्र त्याच वेळेस या हाताने दान धर्म घालला पाहिजे, एकमेकाला सहकार्य केलं पाहिजे. आणि कीर्तन भजन असेल, परमात्म्याचं चिंतन असेल, तिथं टाळी वाजली पाहिजे भजनामध्ये. अरे कीर्तनकार प्रवचनकार मेले कितीतरी ओरडू ओरडू त्यांच्या तोंडाला फेस आला, पण काही लोकांनी आपल्या हाताची घडी नाही काढली दादानो. हे हात कशाला दिले, मी मगाशी सांगितलं, लोकांचे बांध टोकराला वाईट कर्म करायला हात नाही दिले, भजनात टाळी वाजवायला, दुसऱ्यांना सहकार्य करण्याकरता हाताची निर्मिती आहे. आणि जर कीर्तनात भजनात बसून हाताने या टाळी नाही वाजवली, आमचं काय जात नाही वा.
आमचं काय जात नाही. आज अमृतवाडीला कीर्तन चालू आहे, 2 कॅमेरे रेकॉर्डिंग चालू आहे. हे आमचं शिवसम्राट चॅनेल नाही, हे तर चालूच आहे. पण यमाचे 2 कॅमेरे चालू आहेत, एक चित्र आणि दुसरा गुप्त. चित्र आणि गुप्त 2 कॅमेरे चालू आहेत. मग कीर्तन संपल्या 2 याद्या जातात जज कडे. देवा हे 2 याद्या अमृतवाडीच्या आजच्या साप्यातल्या बघितल्या म्हणजे कीर्तनात टाळी वाजवणारे एकूण लोक किती होती साप्याला? 500. टाळ्या वाजवणारे 50, न वाजवणारे 450. 2 याद्या अलग झाल्या. मग देवाने सांगितलं हे 2 टाळ्या वाजवणाऱ्याची थोडी बाजूला यादी केली. म्हणजे वाजवलेत नाही टाळ्या? हो ठीक आहे धन्यवाद म्हणे. मग देवा हे न वाजवले त्यांना काय करायचं? देवाने सांगितलं मी त्यांना हात दिले टाळी वाजवण्याकरता, त्यांनी टाळी वाजवली नाही हातानं, याचाच अर्थ त्यांना टाळी वाजवायची नाही, म्हणजे त्यांना हाताची गरज नाही. मग देवाने सांगितलं हाताची गरज नाही, याचा अर्थ ते त्यांचे 2 हात काढून घ्या आणि त्याच्या जागी अजून 2 पाय द्या. किती पायाचं झालं आता? 4 पायाचं दिंडीला नसतंय, कीर्तनाला नसतंय आणि टाळी वाजवायला. एक सांगू तुम्हाला टाळी वाजवण्याचं महत्व कीर्तनामध्ये, प्रवचनामध्ये, भजनामध्ये, चिंतनामध्ये. टाळी का वाजवावी? टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी पंढरीची. विठ्ठल नामे वाजविता टाळी, होईल होळी पापाची. परमात्म्याच्या चिंतनामध्ये टाळी वाजवली की आपल्या पापाची होळी होते. अजून एक सांगू का तुम्हाला टाळी वाजवण्याचा फायदा? भजनात टाळी न वाजवता इतरत्र टाळ्या वाजवणारे, लक्ष देऊन वाक्य ऐका माझं, मला दोष काढायचा नाही कोणाचा, मला कमी लेखायचं नाही. भजनात कीर्तनात टाळी न वाजवता इतरत्र टाळ्या वाजवणारे ते धड पुरुषही नसतात आणि धड स्त्रीही नसते. म्हणून ऐका, टाळ्या वाजवणाऱ्या करता जन कीर्तनामध्ये टाळ्या वाजवल्या, जगाचा बाप त्याला चतुर्भुज करतो. अजून 2 हात द्या म्हणतो परमात्मा. या 2 हाताने वाजवल्या ना, अजून 2 हात द्या, त्याला चतुर्भुज होऊ द्या. त्याला एकट्याला चतुर्भुज करत नाही तर त्याच्या अख्ख्या परिवाराला चतुर्भुज करतो. ना माऊलीच्या हरिपाठामध्ये प्रमाण आहे का कोणाला पाठ? चतुर्भुज नर कोणी थे, चतुर्भुज नर कोय थे, चतुर्भुज नर कोय थे, चतुर्भुज नर मातृपितृ चतुर्भुज होईल ज्ञानोबा सांगतात. तो एकटा होणार नाही तर त्याचा सगळा परिवार चतुर्भुज होऊन जातो. मातृपितृ भ्राता सगोत्र अपार आणि चतुर्भुज नर होऊन ठेले. कशामुळं? कीर्तनात टाळी वाजवल्यामुळे. हाताची किंमत आहे. हाताने दान धर्म करा, दुसऱ्याला मदत करा, सहकार्य करा, दुसऱ्याचं हित होण्याचं कार्य करा. या हाताने लोकांचं वाईट होण्याचं काम करू नका. दान देण्याचं काम करा. पण आम्ही या हाताने दान देत नाही, आम्ही फक्त घ्यायचं बघतो. बरेच लोक म्हणतात महाराज मग काय नुसतं द्यायलाच हात आहे का? घ्यायला बी हातानेच घ्यावं लागेल की. आमच्या पुढचे काय काय लोक, एक जण असं चिकट होतं महाराज,
दान देण्याकरता सुद्धा 3 गोष्टी लागतात बरं का. जरी हात नुसता असून उपयोग नाही. दान देण्याकरता 3 गोष्टी लागतात. कोणकोणत्या? 1 लागतं स्वातंत्र्य, 3रं लागतं ऐश्वर्य आणि 4थं लागतं अवधारी, 3रं लागतं अवधारी. पहिलं स्वातंत्र्य, दुसरं ऐश्वर्य आणि 3रं अवधारी. ऐश्वर्य लागतच. नंतर राणी या दुःखी भेटले, भिकारी गेले भिकाऱ्यापाशी. म्हणले आता तुळजापूरच्या स्टँडवरून आला मला चिल्लर गोळा करून. भिकाऱ्यापाशी जाऊन भिकाऱ्यानं पावती मागून जमते का? ऐश्वर्य पुढच्या पैशी पाहिजे. बरं, देण्याकरता स्वातंत्र्य पाहिजे. ऐश्वर्य आहे, अवधारी आहे, पण स्वातंत्र्य नाही. गावातले लोक वर्गणी मागायला गेले. रामभाऊ कधी देणार पट्टी? देतो. कधी? तिनं पाण्याला गेल्या म्हणा. तिनं म्हणजे कळलं का तुम्हाला? पप्याची माय म्हणजे एवढा बाहेर बुद्या बायको जायत नाही म्हणजे स्वातंत्र्य नाही. बरं चला त्याच्या पुढं. देण्याकरता स्वातंत्र्य आहे, देण्याकरता ऐश्वर्य आहे, पण देण्याकरता 3री गोष्ट काय लागते? अवधारी. चेंगट माणूस दान देऊ शकत? चेंगट किती चेंगट? आता 1 चेंगटाचा नमुना सांगावा लागेल, त्यावेळेस तुम्हाला कळेल की असा चेंगट दान देईल का. सांगताय का? एका तालुक्यात 2 चेंगट होते. किती चेंगट होते सांगू तुम्हाला? हे दृष्टांत ऐकल्यावर तुमच्या लक्षात येईल. आणि अशी चेंगट माणसं काय दान देतील सप्त्याला? इतकी चेंगट होते. त्या तालुक्याच्या आमदाराने स्पर्धा ठेवली. जो आपल्या तालुक्यात कोण सर्वात जास्त 1 नंबरचा चेंगटपणा करेल 1.25 लाखाचं बक्षीस त्याला. कोणाला? चेंगटपणा करणाऱ्याला. मग हे एका तालुक्याचे 2 चेंगट होते का? त्याच्यातलं 1 चेंगट म्हणला आपल्यात आपणच आधी परीक्षा घेऊन बघावं. म्हणला पहिला दुसरा कोणाचा आहे ते. हे दुसऱ्या चेंगटाची परीक्षा घ्यायला म्हणून गेलो. पण ज्याच्या घरी गेलं ते घरी नव्हतं, त्या अमृतवाडीला कीर्तनाला गेलं. मग हे चेंगट घरी गेलं, त्याच्या घरी गेलं, त्याच्या चेंगटाचं पोरग होतं. ते म्हणले ए बाळ्या, म्हणजे का कुठे गेला पप्पा? म्हणजे गेले अमृतवाडीला कीर्तनाला. बरोबर. मग का हो काका? म्हणजे काय नाही, जाऊ दे. आपण का हो सांगा ना. अरे काय नाही, ती स्पर्धा आहे ना. कोण चेंगट होणार? 1 नंबर चेंगट. कोण बनेगा चेंगटपती? चेंगट कोण होणार? म्हणजे मग काका का हो? अरे तुझ्या बापाची परीक्षा घ्यायची होती. ते म्हणलं मग माझी घ्या ना. तुझी काय घेऊन उपयोग आहे? घेऊन तर बघा म्हणला. मी बी कोणाचं पोरग आहे? घेऊन बघा म्हणला. झालं तर झालं, जमलं तर जमलं. लक्ष देऊन दृष्टांत आहे का गड्या? असल्या जाती सत्याला कुठे देत नाहीत. देत नाहीत. बरं ऐका, लय अजून लांब. इष्टी निघायच्या आधी वचका घेऊन पळू नका. मग घ्या परीक्षा काका. बरं ठीक आहे, ठीक आहे. मग म्हणला काका मागा. म्हणला तुम्हाला काय मागायचं ते मला मागा. ते चेंगट म्हणलं नाही. म्हणले तू माग, तू माग. म्हणले पोरग म्हणले काका मला आंबा द्या. आंबा द्या म्हणले. ते एसटीने गेले त्याच्या घरी. खिशात हात घातला. एसटीचं तिकीट होतं. तिकीट पलटी केलं. खिशाचा पेन काढला. 2 शब्द त्याच्यावर लिहिले आंबा. आणि हे घे आंबा. काय म्हणले ते? हे घे आंबा. पोरग म्हणलं काय चेंगट आंबा मागितलं ते चिठ्ठीवर लिहून दिली म्हणला. मग तो चेंगट म्हणला बाळ्या आता तू माग म्हणला. ते पोरग म्हणला काका आता तुम्ही मागा. तुम्ही मागा म्हणल्यावर तो चेंगट म्हणला बाळ्या मला आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, कलिंगड दे म्हणले. काय ते? कलिंगड. ही बी चेंगटाचं पोरग होतं. त्यानं आपल्या कमीत कमी खिशातलं तिकीट, खिशातल्या पेनातली शाही तरी नुकसान झाली थोडी का. त्यानं कागद बी कुठला नुकसान केला नाही, पेनची शाही सुद्धा नाही. फक्त त्याला कलिंगड कसं दिलं बाबा, असं केलं हात. काका हे घ्या कलिंगड म्हणला. दृष्टांत नाही संपला अजून लय आहे. मग हे निघून गेलो. मला बापाच्या वरचा निघाला म्हणला. माझा कागद गेला, शाही गेली, तो काहीच खर्च केला नाही, काहीच खर्च केला नाही. मग हे चेंगट पोराचा बाप घरी आला संध्याकाळी. आणि घरी आल्यावर मग म्हणले त्यानं पोरानं होऊन सांगितलं बाबा एक चेंगट आलत. म्हणजे काय झालं? कसं होतं कीर्तन म्हणजे पत्त्याचा खेळ उभा करावा लागतो, डिस्टर्ब करायचं नाही. आणि कीर्तनी बडबड करील जो कोणी पुढचं तुमच्या तुम्ही
पण कीर्तनात विक्षेप येण्यासारखं वागायचं नाही. येणाऱ्या 25 तारखेला स्पर्धा आहे. मग हो आली आहे की आमदारांना ठेवल्या 1.25 लाखाचं बक्षीस आहे. मग तू परीक्षा द्यायला आलता. मग आलता मग किती पाणी पाठ केला त्याला द्यायला, कुठला टाळ्या देतात हात पुसायला. हे बघा चिंगट बाप विचारतोय. वर्ग म्हणला पाणी दिलं नाही, टाळेही नाही दिला म्हणला. मग अंगणातल्या अंगणातून हुंद काढून लावला म्हणे. कसं काय? अहो काय म्हणे ते परीक्षा घ्यायला आलं, मग तुम्ही नाही म्हणून म्हणलो. मी म्हणलो माझी घ्या. मग मला मागायला सांगितलं म्हणे त्याने. मी आंबा मागितला, खिशात हात घातला, तिकिटावर आंबा 2 शब्द लिहिलो आणि लिहून दिलं. तुला काय मागितलं मग त्यांनी? आंबा. तुला काय मागितलं? त्याला तू आंबा मागितला, मग तुला काय मागितलं? तू काय मागितलं? तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं मी उलट कलिंगड. तुला काय मागितलं त्यांनी? कलिंगड मागितलं. मग कलिंगड मागितलं म्हणल्यावर बाप म्हणला कसं केलं कलिंगड द्यायला? काय नाही म्हणला, पेनची शाही नुकसान केली नाही, कागद नाही. मग असं केलं म्हणला. लक्ष देऊन ऐका दृष्टांत बघा माझ्याकडे. काय म्हणते पोरग? बाबा असं केलं म्हणला. आणि काका हे घ्या कलिंगड म्हणतो म्हणला. बाप म्हणला मूर्ख आहेस का? कसा प्रपंच व्हायचा, कसा तुझा संसार चालायचा? काय झालं बाबा? बाबा एवढं मोठं कलिंगड देत असते का म्हणले मूर्खा. मग हे घ्या कलिंगड म्हणायचं मला. ज्या जातीला आकार सोसत नाही ती जात त्याला कुठे माहिती काय चिंगटावर कीर्तन करायला तर आखी उजळ असतो पाट्यापर्यंत दृष्टांत सांगून. पण कसं असतं, पंक्तीला ताटाला ठेसा तोंडीला वापरता केलेला असतो. ठेसा कशा केवढा केलेला असतो, पण एकानं दुसरं काहीच खाल्लं नाही. काय खाल्लं? नुसता ठेसा. 3 दिवस डबड पडत नाही. तसं विनोद ही काय एवढे जास्त नसावे, आपला विषय सिद्ध व्हावा म्हणून का. चला हाताचं वैशिष्ट्य म्हणून या मानवी देहाला हाताची किंमत आहे. भरपूर अजून हातावरी बोलताय. सिकंदर राजा गेला, जायच्या अगोदर मूर्तीपत्रात सांगितलं माझे ताटीवर तिरडीवर तुम्ही हात मोकळे सोडा. एका हाताला सगळं कमवलेलं धन आणि एका हाताला सैन्य राहू द्या. का विचारलं त्यावेळेस तो सिकंदर राजा म्हणतो मला जगाला संदेश द्यायचा आहे. मी एका हाताला एवढं धन कमवलंय आणि एका हाताला एवढं सैन्य आहे, पण मृत्यूच्या टायमाला माझ्या हातावर म्हणजे माझ्याबरोबर कुणीही येऊ शकलं नाही. हे मी हाताने दर्शवायचंय. हात महत्वाचे. चला पहिलं वैशिष्ट्य संपलं. 2 नंबरचं वैशिष्ट्य हात झाल्यानंतर हसणं. हसणं हे वैशिष्ट्य फक्त मनुष्य देहालाच आहे. माणसं हसतात. गोट्यातल्या म्हशी हसतात का कधी बघितलं का तुम्ही? आणि सकाळी शेण झालवट करायला गेला शेतकरी आणि एक म्हैस एका म्हशीकडे बघितली आणि हसा लागली. बाई बदल तर घेतलायस का ग तू? हसली म्हैस म्हशीला बघून. असं कधी गोट्यात मी म्हशीचं म्हणाले बरं. एकमेकाकडे म्हशी बघून हसल्या असं कधी बघितलंय तुम्ही? नाही, कधीच नाही. मग हसायला कोणाला येतं? मग मनमोकळ्यानं हसावं का नाही? बरं माणसातच हसावं. घरी एकटं हसलं. उगाच एक जण घरी गेलं, रात्रीचा कीर्तन पूर्ण ऐकलं त्याला, घरी गेल्यावर सगळे विनोद आठवा लागले. एकटंच बायकोच्या पुढे हसत. बायको म्हणजे ह्याला येरवड्यात न्यावं लागतं. एकटंच हसाले. एकटं हसण्याची मजा नाही माणसात. आणि मन मोकळेपणानं मोठ्यानं जो हसतो ना त्याला कधीच अटॅकचा झटका येत नाही. कधीच न देऊन घ्या माझ्याकडे. म्हणजे असं हसू आपलं हास्य दाबून हसू देत का नाही गाळातल्या घरात. मोकळं मन मोकळं हसायचं. अख्ख्या जगाचा कोरोना तुझ्या बोकांडी आले. मी किती बी कसं बी कीर्तन करू द्या काय करायचं अरे तुंबूनच बघायला काय मी काय पावती मागवलो तुला काय करायचं. देश प्रसन्न बसायचं. लग्न समारंभाला बाकीच्या बाहेरच्या कार्यक्रमाला नटून थोटून जाते. कीर्तनाला कोण बघा. अरे जिथं कोणच बघत नाही तिथं माझा जगाचा बाप बघतोय, देव बघत असतोय. म्हणून कीर्तनाला सुद्धा येताना फ्रेश यायचं. फ्रेश सगळं दुःख घेऊन यायचं नाही. हास्य हसलं पाहिजे. माणसानं हसलं पाहिजे. मोठ्यानं हसायचं. मोठ्यानं. अहो लोक
घरी हसायला मिळाला म्हणून पैसे देऊन कोर्स लावायला हसायचा. काय काहीतरी येडे सकाळी सकाळी रोडला बिगर इंडिकेटरचं ट्रॅक्टर आलं, झळकलं, फाय केला, गेलं ना. आणि त्याच्या पुण्यतिथीला माझं कीर्तन. आता मी काय म्हणलं, काय सांगू कीर्तन आपण माणसा गेला रोडवर गेलं हे अवघड झालं. म्हणून हसलं पाहिजे, मन मोकळेपणा हसायचा. हसावर सगळ्यांना हसा जोरात. त्या बागा कशा पदर लावला. तुम्हाला नाही असलं तुम्हाला शेजारणीची शपथ आहे की मी हसायचं. मन मोकळेपणा हसायचं, झटका येत नाही. चला हसायला फक्त आपणाला येतो. म्हशी जनावर कुत्रा कोणी हसतं का? नाही हसत. म्हणून हसायला येतो म्हणून कशाला बी हसायचं नाही. हसणं गुंधर्म दिली म्हणून कशालाही हसायचं. कोणाची टिंगल टवाळी करून हसायचं, कोणाचं वर्म भेद बोलून हसायचं. हसायचं कधी असा विनोद असेल, प्रसंग असेल, मन मोकळेपणाने हसायचं. हसणं, हसत जीवन जगण्याकरता हास्य हे वैशिष्ट्य देवाला दिलंय. एक रामायणातला गोड प्रसंग सांगतो. मला खरंच विनोद सांगू वाटत नाही, पण सांगू का? अलीकडं विनोद नाही सांगितला की तारकाची लागते, धंद्यावर परिणाम व्हायला लागला. म्हणून फॉर्म्युला बदलला. जास्त विनोद बी नाही, जास्त फॉलात बी नाही, रिमिक्स कीर्तन. म्हणून ऐका, रामायणातला दृष्टांत गोड आणि माझी पुराणातली ग्रंथातली दृष्टांत जरी असली, तुमच्या गावाला पहिल्यांदा कीर्तन आहे भाऊ आमच्याकडे असतात सारखे, त्यांना माहिती आहे. पुढच्या वर्षीची बुकिंग व्हावी म्हणून मी विनोद करायला, तर विनोदाची गरज नाही. मला माहित आहे तुम्हाला काय लागते काय. कारण आम्ही दररोज एका गावाला चाललोय. गुजरात, कर्नाटक, महाराष्ट्रातले सगळे जिल्हे. त्यामुळं चेहरा बघितल्या मी तुमचा 7-12 काढून देतो. कसलाही माणूस आणू द्या, त्यानं फक्त 2 पावलं अशी माझ्या पुढे चालायचं आणि 2 शब्द मला बोलायचे. झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आता काय भाऊ बघतोय त्याच्यावर पूर्वजन्मीनं पाप केले का कर्म पुण्य केले हे कळते ना. ज्यानं रोज टिकावून खोऱ्या घेऊन कामाला जाते, निश्चित मागच्या जन्मात पाप केले. आणि जो आमदार, खासदार, मुख्यमंत्री आहे, पुण्य केले म्हणून गाडी आहे. वैभवान असं करतो. झाड कशाने ओळखता येतं? फुलावरून फुलाचा सुगंध घेतला की झेंडूचा आहे, शेवंतीचा आहे का बेसरमाचं झाड कळतं. तसं माणूस जाणी जे बोले, 2 शब्द बोलल्या तुमच्या अंतःकरणातला भाव सांगतो मी. तुम्ही कोण्या गुणधर्मात, कोण्या योनीत, कोण्या कोटीत बसताय. बरोबर मानसशास्त्राचा अभ्यासच आहे तसा. लय मोठेपणा नाही सांगत, कळत नाही, उगा घाबरू नका. म्हणून ऐका, हसणं रामायणातलं दृष्टांत सांगायचं. ऐका, प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले. रामप्रभू अयोध्या नगरी, अख्खी अयोध्या नगरी रडत होती. लहान मुलं पासून ते व्रतात म्हाताऱ्या लोकांपर्यंत एकही असा व्यक्ती नव्हता की त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा येत नव्हत्या. नवल नाही, माणसं रडत होते, नवल नाही. पशु पक्षी प्राणी झाडांनी आपली पानं हलायची सुद्धा बंद केली. का तर जगाचा बाप वनवासाला जातोय. झाडाला दुःख झालं, प्राण्याला दुःख झालं, माणसांना दुःख झालं. सगळी कोमेजलेली होती, सगळ्यांचे चेहरे पडलेले होते, सगळ्यांच्या डोळ्यातून घळ 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 अश्रू वाहत होते. फक्त एकच रामप्रभू असे होते की हसत निघाले होते, वाट चालत होते. एक ब्राह्मण आला आणि प्रभू रामचंद्राला प्रश्न करतोय, प्रभू मला एक विचारायचंय तुम्हाला. त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, विचारा देवा, काय विचारायचंय. त्यावेळेस ब्राह्मण म्हणतो, देवा वृद्धत्वापासून बालत्वापर्यंत, म्हणजे लहान लेकरापासून म्हाताऱ्या माणसापर्यंत सगळ्यांना दुःख झाले, सगळे रडताय. तुम्ही अयोध्येत सोडून जाताय वनवासाला म्हणून. झाडं झुडपं वेली लता प्राणी पशु पक्षी सगळे रडतात देवा, माणसं रडतात देवा, आणि तुम्ही कुठे निघालात? वनवासाला निघालात म्हणून रडतात. बरं वनवास म्हणजे काय? तिथे वनवासाला जाताना काय, वनवासात गेल्यावर काय वडापाव खायला मिळणार आहे? वडापाव खाऊन वनवास आहे का? काय खायचंय? कंदमुळं खायचे, राजवस्त्र त्यागायचे, वलकल परिधान करायचे, अंतरायला जमीन आहे, पांघरायला आभाळ आहे, अनवाणी चालायचंय, आणि असला वनवास भोगायचा देवा तुम्हाला. आणि तुम्ही खुशाल अख्खी सगळी अयोध्या नगरी दुःखात आहे, तुम्ही एकटेच चेहऱ्यावर तुमच्या हसू आहे. तुमच्या हसण्याचं रहस्य सांगा. आता प्रभू रामचंद्रांनी दिलेलं उत्तर एकदम व्यवस्थित आहे का? आणि सगळं झाल्यावर पुन्हा टाळ्या वाजवा.
रामप्रभू उत्तर देतात. रामप्रभू म्हणतात, देवा भूदेवा म्हणजे ब्राह्मण देवाला म्हणतात, भूदेवा तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. सगळी अयोध्या रडते आणि मी हसत निघालोय. मग त्यावेळेस रामप्रभू म्हणतात, देवा मी कोण्या दिशेला तोंड करून रडू सांगा ना. बोला, कोण्या दिशेला तोंड करून रडू? पाठीमाग पाहून मी जर डोळ्यामध्ये अश्रू आणलं तर कंठात प्राण आणून बसलेले माझे बाबा, मी वनवासाला चाललोय, राजगादी मला नाही मिळाली, मी वनवासाला चाललोय याचं पहिलंच दुःख आहे. आणि माझ्या डोळ्यात जर अश्रू पाहिले तर 4 दिवस जगायचे माझे बाबा आजच प्राण सोडतील, म्हणून माग बघून मी रडू शकत नाही. पुढं पाहून रडावं तर ज्याला मारायला चाललोय त्या रावणाला सगळं रामायण माहिती आहे, त्याचं मरण कोणाच्या हातून आहे. मी निघालोय वनवासाला, तर रावणाला कळाले आता राम निघाला अयोध्येतून. मी पुढे बघून रडावं तो रावण माझी निर्वसना करील. अरे मला मारणारा राम रडका रडत येतोय, तो काय राम मारणार, म्हणून रावण माझी निर्वसना करील, म्हणून मी पुढे पाहून रडू शकत नाही. बर वरती पाहून रडावं तर ज्या वंशामध्ये मी जन्माला आलो तो सूर्य सुद्धा माझी अवहेलना करील. आणि या सूर्यवंशाच्या ठिकाणी असे राजे जन्माला आले, शिबी राजासारखा राजा, आणि त्या कबुतराच्या वजना एवढं मांस देण्याकरता अख्खा पारड्या जाऊन बसला, पण डोळ्याला पाणी नाही येऊ दिलं. आणि तुला 14 वर्षाच्या वनवासासाठी रडतोय, सूर्य माझी अवहेलना करील. वरती बघून रडू शकत नाही, खाली बघून रडावं तर सासूबाई म्हणल मी लय नटले होते, जगाचा बाप जावाई मिळाला, देव जावाई मिळाला, पण रडकाच मिळाला. रामाची सासू कोण आहे? पृथ्वी. सीतेचा जन्म कुठून झाला? पीठी कशातून निघाली? जमिनीतून. मग सासू कोण झाली? जमीनच झाली. म्हणून मी खाली बघून रडू शकत नाही, म्हणून मी हसत जीवन जगतोय. म्हणून माणसानं जीवनामध्ये सुखाचा प्रसंग असो अथवा दुःखाचा प्रसंग असो, हसत जीवन जगावं. याच्याकरता हसणं वैशिष्ट्य भगवंतानं मानवाला दिले. 3 नंबरचं वैशिष्ट्य आहे उभा. नरदेह कसा दिला आपणाला? माणसाचा देह कसा? बोला, उभा. का उभा दिला? जन दिला तोच कसा आहे? देह दिला कोणी आपणाला? देवे दिला देह, म्हणजे देवानं दिला. मग जन दिला तो कसा आहे? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, सुंदर ते ध्यान उभे विठेवरी.
उभे विटेवरी किंवा वाट पाहे उभा कृपाळू तातडी परमात्मा उभा आहे आणि म्हणून देवाने आपल्याला उभं जन्माला घातलंय. उभं देह कसा दिलाय? उभं. उभा या शब्दाचा अर्थ काय? व्याकरणाच्या दृष्टीनं उभा याचा अर्थ आहे तत्पर. उभा म्हणजे काय? ध्यानात घ्यायचं. तत्पर. तत्पर म्हणजे आपल्याला ज्याच्या करता परमात्म्यानं पाठवलं इथं, ज्याच्या करता आपल्याला जन्माला घातलंय त्याच्या करता आपण तत्पर असलं पाहिजे, गाफील राहिलं नाही पाहिजे. तत्पर. तत्पर म्हणजे कसं? आता कीर्तन चालू आहे आपल्या इथं, लक्ष देऊ नका, कीर्तन चालू आहे बरोबर आहे. एवढ्यामध्ये 5 फाण्याचा साप येऊ नये पण अचानक मंडपात यावा, भरमातात यावा बरोबर आहे. याच्यातले उभं राहिलेले लवकर बाहेर निघून जातील, मंडपाच्या बाहेर का बसलेले, म्हणजे हे तत्पर आहे. सापापासून लवकर कोण बाहेर निघून जाईल? उभे असलेले म्हणजे तत्पर असणारे. आणि हे बसलेले तिथंच एकमेकाच्या अंगावर म्हणजे तत्पर असलं पाहिजे. हे एक. आणि दुसरी गोष्ट उभा. उभा याचा अर्थ आहे सरळ. माणसानं देह उभा दिलाय म्हणजे त्यानं सरळ वागावं. सत्ता चालू असेल तर त्यानं सरळ येऊन पट्टी द्यावी. काय करावं? त्यानं सरळ येऊन पट्टी द्यावी, नंतर त्यानं सरळ शेताकडे जाऊन राहू 7 दिवस. पण करणाऱ्याला आडवं येऊ नाही. माणसाला देह उभा दिलाय सरळ वागण्याकरता, आणि उभा देह देऊन जर सरळ वागत नसेल, उभा वागत नसेल, त्याच्यातन बैलातन जनावरात काहीच बदल नाही. तरी काय थोडी श्वान सुख देवा पुरी का? अहो बैलाचा देह कसा? बैलाचा आडवाय पण त्या अवताला सरळ चलते तास धरून. गाईचा देह कसा आहे? आडवाय पण दूध सरळ देते. याला उभं दिले हो, इथून तिथून आडवं चलते, मरेपर्यंत आडवं चलते, आणि मेल्यावर म्हणून ताटवर ह्याला आडवं न्यावं लागतं. हे सरळ चाललं असतं तर भाऊ सांगू का तुम्हाला, ह्याची ताटी अशी उभी धरून नेली अशी लोकांना उभा केली. आयुष्यभर सरळच चाललं नाही, आडवं हो आडवं, मेल्यावर आडवं न्यावं लागतं तिरडीवर. म्हणून उभा. उभा याचा अर्थ आहे तत्पर. किती मुद्दे संपले? मोजाला पण आहे काय? ते मला कुठं दिले? हात. 2 नंबर हसणे. 3 नंबर उभा. 4 आहे बोलणे. बोलणं वैशिष्ट्य कोणाला दिलं देवानी? माणसालाच. जनावर बोलतात का? बोलतात का जनावर? जनावराला जर बोलता आला असतं तर अमृतवाडीमध्ये ज्यांच्या शेतकऱ्याकडे जेवढी जेवढी जनावर आहेत तेवढी सगळी मंडपाच्या भोवताली येऊन बसली असती. अरे गावात एवढा मोठा सप्ताह चालू आहे, कमीत कमी आपल्याला मंडपात आपण जनावर म्हणून आपल्याला मंडपात जाऊन बसता येणार नाही, कमीत कमी आपण बाहेर तर जाऊन ऐकू. कोणी म्हणलं असतं? त्यांना बोलता आलं असतं तर जनावराला. पण जनावराला बोलता येत नाही. मग बोलता येतं कोणाला? माणसाला. मग माणसाला बोलता येतं म्हणून काही बोलू नाही. बोलायचंच असेल तर परमात्म्याचं चिंतन बोलावं, देवच बोलावा, बोलण्याची नाही आता देवाविन काही. अरे साधू संतांनी आपली वाचा ही समर्पित केली भगवंताला. तुका म्हणे वाचा वाहिली अनंता, आणि बोलायचे आता काम नाही. सगळी वाचा माझी मदत झाली. अहो वाचा अनवत झाली याचा अर्थ त्याच्या चिंतनाशिवाय बोलण्याची नाही आता देवाविन काही. भांडताना सुद्धा देव, कांडताना देव, तळताना देव, खाताना देताना सगळं कार्य करताना. म्हणतो नाथ महाराजांना हरिपाठात बोलावं लागलं. हरी बोला देता, हरी बोला घेता, दळिता कांडिता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देह त्यागा अंती हरी बोला, हरी बोला, हरी बोला. नाहीतरी व्यर्थ गलबाला करू नका. बोलायचं असेल तर देवाचं बोलायचं. इथं मंडपात येऊन आम्ही देवाचं बोलत नाही, कीर्तनाला येऊन, आणि कीर्तनात सुद्धा देवाचं बोलत नाही. कीर्तन इकडे चालू असतो, हळूच शेजाऱ्याला डावतायचं, होय का नका घेऊ, घेऊन जा आम्हाला सगळ्याला झाला. इथं येऊन प्रपंच
प्रपंचाचं बोलते तो इथे येऊन मंडपात परमार्थ सुद्धा येऊन जर मंडपात येऊन जर प्रपंचाचं बोलावं बरं बोलायला दिले येते गुणधर्म देते काही बोलू नये मग बोलणं कसं असावं त्याला ज्ञानोबरांची ज्ञानेश्वरीतली ओवी साच आणि मवाळ मिथुने आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे माझा मराठाची बोलू कौतुके परी अमृताते पैजा जिंके ऐशी अक्षरे रसिके वेळवे अमृतात सुद्धा पैसा जिंकन अशी अक्षर बोलली पाहिजे नाहीतर आमचं बोलणं काही काही माणसं अशी बोलत येत हो अक्षरशः त्यांचं बोलणं ऐकलं की मळमळ करते मळमळ देवा शपथ मळमळ करते आणि कीर्तनाला जर निघालो का वाट्यावरची बोलते ती बघा निघाली बघा बगळे आणि आली बगळे तू काय कावळायच का नाही होता पाळल्याला बोला की मळमळ काय बोलत येत लोक अरे प्रेमानं बोलावं प्रिय बोलावं आणि गोड बोलावं काही माणसं प्रिय बोलतात गोड बोलत नाहीत काही गोड बोलतात प्रिय बोलत नाहीत काय प्रिय बोलत नाहीत गोडी बोलत नाहीत काय प्रिय बोलतात आणि गोडी बोलतात विस्तार वाढल म्हणून सांगत नाही बोलणं असावं साच आणि मवाळ मिथुले आणि रसाळ मवाळ बोलणं असावं गोड बोलणं असावं घरातल्या घरात नात्यात लोक नीट बोलत नाहीत बाप लेकाला नीट बोलत नाही लेक बापाला बोलत नाही सासू सुनेला बोलत नाही पती पत्नीला बोलत नाही दोन नवरा तू जातो त्या रस्त्याने आणि समोरून कुंभाराची गाढव येतो ते कुंभार हाताली होतो गाढव बायकोला न जाणे कुठला राग आला की आणि मालकाला खिजवण्यासाठी तिने बोलली म्हणले होय हो म्हणजे का तेव्हा तुमचे पाहुणे गेले म्हणजे पाहुणे आले ती बी लय रंगील होते ती मला राम राम सासरी बोल कुणाला गाढव ह्याचा सासरा म्हणजे तिचा कोण झाला तिचा बाप गाढव म्हणजे ही कोण झाली बोलावा विठ्ठल माणसानं बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल एक निरोबारायची गवळ नाही बघा आता मला पूर्ण आठवायचं नाही प्रमाण ज्याशी पाहता हो हृदयस्थ पाहिला अशी गवळ नाही चौकड्याची आता थोडस विस्मरण झालं 153 क्रमांकाला गाठ्यात निरोबारायच्या अभंग क्रमांक राहिला पण प्रमाण विसरलं लय एवढं पाठपाठांत जरा थोडं राहिलं ते रिव्हिजन नाही झालं की विसरतं कारण प्राप्त स्मरणीय आदरणीय पूजनीय हरिभक्ती परायण गोपाळ महाराज नांदेडकर ब्राह्मण कुळातले आता 90-95-100च्या जवळ वय आहे ते म्हणतात विद्येच्या संदर्भात विद्या ही पक्षीने आहे विद्या कोण आहे पक्षीने म्हणजे पंधरवाडा कुठलाही अभंग कुठली विद्या 15 दिवस ध्यानात राहते तुम्ही अभंग आज पाठ करा किती दिवस ध्यानात राहतो 16व्या दिवशी जर त्याच्यावर रिव्हिजन नाही झालं तर त्याच्यातली एक कडवे एक शब्द एक विसरत एक दिवस तो अभंग काय होतो विसरून जातो तसा आमच्या माग दिवसभर कारखाना पुन्हा संध्याकाळी फोन आला की 6 वाजता कपडे बदल धोतर गाडी की पळ कधी अभंग बघावा कधी पुस्तक वेळ नाही फक्त आई वडिलांची कृपा आहे तरी सुद्धा 4-5 वर्ष अभंग डबल येत नाही माझ्याकडून 5-5, 7-7 वर्षी मी अभंग डबल घेत नाही तोच अभंग पुन्हा तुम्हाला 7-8 वर्षांनीच ऐकायला मिळाला मी काय मोठेपणा सांगायला नाही आलो मला सांगायचं काय होतं विस्मरण होतं निरोबाची गळून सांगायचं बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल बोलायचं काय माणसं घरातल्या घरात नीट बोलत नाहीत सांगू तुम्हाला अजून उदाहरण कितीतरी उदाहरणं बोलण्याच्या बाबतीत आहे नीट बोलावं माणसानं देवानं तोंड दिले म्हणून काहीतरी बोलू नये आपल्या बोलण्यानं जर शेजाऱ्याचं समोरच्याचं अंतःकरण दुखत असेल तर असं बोलू नये त्यापेक्षा गप राहिलेलं परवड एक सासू आपल्या जावायला बोलत होती बर का त्याचा कलर होता कलर पक्का डांबराचा भाऊ सक्का माझ्यासारखंच होतं मला की केला काळभोर वावरात पडलं तर हसण्यावरच ओळखायचं आणि ते सासूला राग यायचा असलं काळभोर पदरात पडलं माझ्या लेकीच्या म्हणून बोट मारायच्या पण त्याला नोकरी होती म्हणून ती तसले मिळालं होतं मग ते हुंडा घरात असलं असंच नाही कोणतं तर सोसावं लागते मग आपल्या मुलीला नोकरदार बी मुलगा पाहिजे आणि जमीन कशी पाहिजे
काळी का तांबडी आणि पोरग मग जशी जमीन आहे तसंच पोरग बी राहू दे, काय मॅचिंग जमत नाही. कपड्यात म्हणले की मॅचिंग जमते, इथून तिथून शँडल पर्यंत, रंगातच का जमत नाही. मग तसं सांगण्याचं तात्पर्य ते काळं घोर होतं आणि ती रागावायची, सारखी रागे 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 करायची. आणि एका दिवाळीलाही गेलं, विचार कवा जात नव्हतं सासू रागराग करते, मग गेलं मुक्कामाला थांबलं. मुक्कामाला थांबून दुसऱ्या दिवशी निघालं आपलं काम झालं. मग ते सासू म्हणाले, जावई बापू राहा, आल्यासारखं 4 दिवस राहा, अजून 2 दिवस राहा, अजून 4 दिवस. जावई म्हणला, मामीला कुठून प्रेम आलं बरं बाबा, कधीच मामी मला राहा तर म्हणली नाही, कधीच बोलली नाही, आणि आता 4 दिवस राहा डायरेक्ट, कुठून कसं काय आलं गडे म्हणले. न राहून त्याने विचारलं, मामी मला तुम्ही कधीच बोलले नाही, कधी मला नीट बोलल्या नाही. मामी म्हणजे बस एक काढून दिल्या, प्रेम काय नाही बस म्हणले. मग आमच्या म्हशीचं रिडकून मेलं, तुला बघून तर दूध घेऊन आणून घ्या हो का. बोलण्यानं काम बिघडतं, बोलण्यानं काम सुधारतं. बरोबर आहे. बोलण्यानं काय होतं, काम बिघडतं आणि बोलण्यानं सुधारतं. ऐका कसं बिघडतं, महिला मंडळ लक्ष द्या. एका सासूबाईने एका सुनाला शेजारीकडे ताक मागायला पाठवलं. काय मागितलं, ताक मागायला पाठवलं. चेरवी दिली म्हणजे जागबाई गंगूबाई पासून कोणी ती गंगूबाई असेल तर सोडून उभं तुम्हाला उदाहरण, नंतर ती गंगू मनाची कोणी आणला होता. द्या उघडाय बोलायचं तो इथं काय देवरात रेकॉर्डिंग चालू इथं. ऐका मग ती म्हणजे गंगूबाईकडे जाऊन ताक घेऊन चेरवी दिली आणि ही गेली. तर त्या गंगूबाईचा नातो अंगणात कोणता रोग तो मुडदूस. मुडदूस हा मुडदूस. हात पाय काळी नाही, बिडी काळी, काळी माळी आणि स्ट्रॉंग बॉडी आणि पोट बी घेऊन ढिरी. ह्या 12 माही 2 नाल्या वाहिलेल्या, 150 माश्या वाव वाव करायलेल्या, त्या काला असा बघूनच तुम्हाला मुक्का घ्या वाटत असेल. आणि असलं लिकरू हे सुननं बघितलं आणि ही सासून सांगितलं होतं ताक मागायला आणि गेली. आणि जिच्याकडे ताक मागायला गेली तिने म्हणजे, आत्या कसलं ग माय, कस मला ध्यान म्हणजे कसलं लेकराला ठेवता म्हणजे, मला तर माय मळमळच करायला म्हणजे. ती म्हणजे कशाला आधीच टाकण्याला हो बाहेर म्हणजे. का बोलण्यानं काम सुधारतंय, बोलण्यानं बिघडतंय. महागारी आली, महागारी आली सासू विचारलं काय झालं ग, नाही म्हणली ताक. बरं असू दे म्हणली. सासू सडा टाकीत होती, हात धुतला आणि रिकाम्याच हाताने गेली सासू तिच्याच अंगणात गंगूबाईच्या. तिने तसं का नमुना काय उठला होता का, उठवावा लागत होता असला नमुना. ते 12 महिन्याच्या वाहिलेलं ते जीभ बिबले मला सुद्धा आता सांगताना मळमळ व्हायला. आणि ती बघा गेली सासू. पुन्हा मग म्हणाली, आत्या लेकराला कसं बशिवला वाघाला अंगणात, कुणाची नजर हे लागाय, अख्ख्या जगाला ह्याची नजर लागायची. पुतळा पण काय म्हणजे लेकराला कुणाची नजर लागल असं रोडच्या कडेला बसवीत जाऊ नका, मध्ये बसवीत जावा. काय लिकरू काय वाघ माय माय सोन्या सोन्या म्हणजे. मग ती म्हणजे आत्या कसं काय आलता, उगा आलते म्हणजे सहज. मग ताक नेह जावा, मी नाही म्हणजे काय माझ्या सुधारतय, बोलण्यानं बिघडतंय. म्हणून देवानं बोलायला वैशिष्ट्य दिले म्हणून काहीही बोलू नये. बोलायचं झालं तर त्याचं चिंतन अभंग भजनच बोलावं, बोलण्याची नाही देवा बिन काही. 4थं वैशिष्ट्य चालू आहे, हात हसणे, उभा बोलणे. 5वं आहे ज्ञान. 4 योनीला 4 गुणधर्म समसमान आहेत, पण ज्ञानासारखी गोष्ट मनुष्य देहासारखी कुठंच नाही. नाथ महाराज भागवतामध्ये ओवी देतात, आहार निद्रा भयमैथून सर्व योनीस समसमान, परी मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वथा. आहार निद्रा भय आणि मैथून या 4 क्रिया प्रत्येक योनीला समसमान आहेत, पण ज्ञान नावाची गोष्ट फक्त माणसाला जास्त दिलेली आहे. बाहुल्य मनुष्य आणि निज ज्ञान घातले पाहिजे. मनुष्य रूपाईच्या या बाहुलीमध्ये निज ज्ञानाचा ठेवा भगवंताने ज्ञानाची ही ठेव फक्त माणसाला दिलेली आहे. पण कोणतं ज्ञान, कोणतं, याच जन्मी घडे देवा
देवाचे भजन आणि कहे ज्ञान नाही कोटे. देवाचं भजन करणं, परमार्थ करणं, वारी करणं, आईवडिलांची सेवा करणं, धर्म सांभाळणं हे ज्ञान कोणाला दिले? माणसाला दिले. ज्ञान देऊन सुद्धा ज्ञानाचा वापर माणसं करत नाहीत. म्हणून ज्ञान पाचवं वैशिष्ट्य माणसालाच ज्ञान आहे. पशु पक्षाला कुठं लघवी करावी, कुठं लघुशंका करावी, बाह्यविधी कुठं करावा, देव धर्म मूर्ती काय कळतं का त्याला? पशु काय पाप पुण्य जाणती, उत्तम मध्यम भोग भोगिती. पशु पक्ष्यांना कळत नाही, फक्त माणसाला कळतंय, त्याचं ज्ञान आहे ते. पाचवं वैशिष्ट्य आहे. चला, सहावं वैशिष्ट्य आहे लाज. मानवी शरीराला सहावं वैशिष्ट्य काय? लाज. लाज कोणाला वाटते? फक्त रस्त्यानं जाताना दोन म्हशी चालल्या, दोन म्हशी चालल्या ना, पावसाळ्याचे दिवस आणि नवीन पाऊस पडला की त्या गवतावर किडे पडतात आणि ते गवताबरोबर किडे जर ते जनावरांनी खाल्ले तर त्यांची बाह्यविधी एकदम ढांढाळ्या सुटतात. त्यांना सगळा गोटा घाण, सगळं अंग घाण. मग त्या असे घाण अंग झालेल्या दोन म्हशी रस्त्याने जात होत्या. त्याच्यातली एका म्हशीकडे बघितलं आणि ती लाजायला लागली अशी करून. म्हणजे काय बाई, चौकातून जायचं ना, किती अंगहान झाले. म्हशीला लाज वाटत नाही. लाज कुणाला वाटते? माणसालाच वाटते. माणसानंच लाजावं. बरं, लाज कशाची वाटावी, कशाची वाटू नये, हाही महत्वाचा मुद्दा आहे. कीर्तनाला येण्याची लाज वाटू नाही, भजनाला येण्याची लाज वाटू नये, तीर्थयात्रा, वारी, आईवडिलांची सेवा, धर्म, संस्कृती जोपासणं याची लाज वाटू नये. व्यसन करणं आणि संस्कृती बाह्य वर्तन करणं याची लाज वाटावी. पण आम्हाला ज्याची वाटायला पाहिजे त्याची वाटत नाही. म्हणजे तुकोबाने नाटाच्या प्रमाणात म्हणतात, नाही ऐकिले गाईले गीत, कशामुळं? धरिली लाज, सांडिले हित, नावडे पुराण, बैसले संत, केली बहुत परनिंदा. आम्हाला लोकांची निंदा करताना लाज वाटत नाही, लोकांची चेष्टा करताना लाज वाटत नाही, वृद्ध माणसाला खोड्या काढताना लाज वाटत नाही, नको ती गोष्ट करण्यामध्ये आम्हाला लाज वाटत नाही. पण जे करायला पाहिजे त्याची लाज वाटते. कीर्तनाला येणं लाज वाटते, वारीला येणं लाज वाटते, माईकवर येऊन चाल म्हणायला सुद्धा काय वाटते. पण ती नवीन एकदा स्टेज करी झाल्यावर कोणा कशाला लाजायचं? नवीन साठी हा नियम नाही. बरं आहे का? म्हणून लाज कशाची असावी? एक सांगू, आपण वस्त्र घालतो कशा करता? शरीर लज्जा रक्षणा करता. ऐका, केवळ भरपूर वस्त्र घातले म्हणून लय लाजलाय किंवा त्यानं लाज राखली पाळली अशातलाही भाग. लाजेची व्याख्या ऐका. ओवी सांगतो, तिचा विस्तार सांगितल्यावर टाळ्या वाजवा. आता नाही, भागवतातली ओवी आहे. आता नाथ महाराज लाजेची व्याख्या सांगतात. लज्जा कशाला म्हणायचं? केवळ अवयव झाकणे ते लज्जा कोण म्हणे, गेलिया जीवे प्राणे, अकर्म न करणे ते लज्जा. नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, केवळ अवयव झाकणे, अवयव झाकण्याकरता पूर्ण शरीराला वस्त्र गुंडाळणं याला लाज म्हणत नाही. मग कर्म न करणे ते लज्जा, करू नये ते न करणं त्याचं नाव आहे खरं लाज. इथं लाज वाटली पाहिजे. पण आम्हाला चला म्हणलं का कीर्तनाला, मला लयच लाज वाटते पुढे बसून. लग्नात बरा लाज नाही पाठावर बसायला, तिथं नाही वाटत. ऐका, जे वाटायला पाहिजे तिथं वाटली पाहिजे लज्जा. 4 गोष्टीमध्ये लाज धरायची नाही. धनधान्येषु विद्या संग्रहणेषु. एक सुभाषितकाराचा श्लोक आहे, नीट आठवायचा नाही, अर्थ सांगतो. विद्या मिळवताना, धनधान्य गोळा करताना आणि व्यवहारामध्ये आणि जेवण करताना माणसानं कधी लाजायचं? बरीच माणसं जेवताना लाजतात आणि उपाशी मारतात. भजनेवानी लाजायचं नाही. लाजायचं नाही म्हणून किती बी खायचं. फक्त आजच्या कीर्तनात एक मंत्र घेऊन जावा भजनी मंडळ. लाजायचं नाही आणि मागायचं नाही, पोटवर जेवायचं. काहीच वाटलं नाही तुम्हाला याच्यातून? भाईजीचं कार्ड लागते त्याला. लाजायचं नाही, मागायचं नाही आणि पोटभर जेवायचं. ज्याला कळालं त्याला धन्यवाद, ज्याला नाही कळालं त्याला टेबल धन्यवाद.
बरं लाजावं तर पुढचे बी लय नमुने मिळतात काय काय गावात. एका पंक्तीला असं वाढीत होतं एक जण. मी तर मिळवलं ही चेन्नई एक्सप्रेस आहे का घेऊ चपाती 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 चपाती. अरे काय भूत लागलं काय माग चपातीला विचारायचं. लय नमुने असते. एक 90 वर्षाचं म्हातारा ढाळायला बसलं होतं एका गावात आणि पंक्तीला आम्ही जेवायला बसल्या अंगणामध्ये पंगत होती आणि जिलेबी केली पंक्तीला आणि आवाज बसतो म्हणून मी जिलेबी जास्त खात नाही म्हणून ते माझ्या ताट्यापुढे आले. मी म्हणलं असा हात केला नको नको नको. त्यानं बघितलं महाराजालाच वाढायला नको नको. ढेर देतून म्हातारा म्हणतंय वाढ 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 वाढ. त्याला मिळत नसते वाढ. आता तुझ्या पंक्तीवरच आहे आमचं. लई पंक्ती घालणारी बी असते ते मागं किती 1.5 किलो डाळ घालते पंक्तीला. कशी जाते आपली पंक्ती. तू आळंदीला चल आषाढी वारीला तुला कळते पंगत काय असते ती. लय महिला मंडळ सुद्धा अशा गोष्टी की माते आई आमच्या पंक्तीला कवाच कमी पडत नाही. तू 1.5 किलो डाळ पातेल भरून पाणी घालतेस का पाणी कर कालचे आपलं तुळजापूर जेवढं तुझ्या पंक्तीला कमीच नाही आणि तोंडाला चव कशालाच नाही. ऐका आषाढी वारीला तुम्ही येऊन बघा काय पंक्ती लोक घालतात काय अन्नदान करतात. 25,000ची पैठणी होती एका माऊलीच्या अंगावर आणि किलोनं सोनं होतं आणि वारकरी जेवल्यानंतर त्या पैठणीच्या पदरात वारकऱ्याचं खरकट भरून टाकलं होतं. याला म्हणायचं पंगत. आणि हे कुठं बघायला शिकतंय हे पाहायला कुठे मिळतंय वारीत यावं का आषाढीला. इथं गावाभोवतालीच फिरून कळत नाही. अनुभव वारीचा तिथं घ्यायचा. तिथं सगळं करते बंधू प्रेम अमुक तमुक सगळंच करते. आम्हाला तर कळालं बाबा हे तुमच्या गावातले 2 सुपुत्र जाधव किंवा कुटुंबातले. अहो काय प्रेम महाराज. आम्ही बसलो का असं संध्याकाळी 7 वाजता तर एका भावानं आम्ही जर बसलेलो असलो या भाऊच्या जवळ बसला असलो ना त्यांच्या जवळ बसला असलो तरी त्यांनी म्हणावं भाऊ जेवायला बसला होता का. एक भाऊ आषाढी वारीच्या पंक्तीमध्ये दुसरा भाऊ जेवढा का म्हणून विचार करतोय विचारणा करतोय याच्यासारखं प्रेम कशात आहे काय परमार्थ आहे अजून. तर आमचे बी बाकीचे भाऊ भाऊ वाऱ्या करते. थोरलं पंढरपूरला गेलो दाखल्याने याच्या बांधावर झुडपा ठेवून सगळी खरबूड हाणलं. आणि भाऊ भाऊ एका स्टेजला उजव्या हाताला एक भाऊ डाव्या हाताला एक भाऊ आहे. परमार्थात एकाच गादीवर एकाच माऊलीच्या मंडपात भाऊ भाऊ पाहायला मिळणं फार दुर्मिळ झालंय. आम्ही बी भाऊ भाऊच आहेत. आमचे बंधुराज इकडे माईकवर आहेत. पकवाज वाजवतात कीर्तन करतात सगळे आणि एकत्रच रोज फिरतोय आम्ही. हे पाहायला मिळते फक्त परमार्थात. नंतर स्वार्थापोटी भाऊ भावाचं तोंड बघणं गेला हे कीर्तनातून शिका. काय करायचंय लाज वाटली पाहिजे याची. भावा भावात प्रेम नाही याची लाज वाटली पाहिजे. भावा भावानी प्रेम ठेवलं पाहिजे याची लाज धरा ना धरा. कशाची बी लाज धरायच्या आणि कशाच्या बी सोडायच्या. म्हणून कितवं वैशिष्ट्य सांगालो 6वं वैशिष्ट्य संपले. 7वं वैशिष्ट्य 2 मिनिटात सांगतो. मधलं भजन घेऊ कीर्तन संपलं असं जाहीर करू. कचर द्यायचं बरोबर. स्मरण म्हणजे काय स्मरण आठवं ध्यानात राहणं हे वैशिष्ट्य कोणाला दिले माणसाला. जायचं स्मरण कोणाला वैशिष्ट्य आहे माणसाला. जनावराला स्मरण राहते का. बैलाला जर स्मरण नावाचा गुण असता तर काल मालकानं कोण्या तुकड्यात अर्ध राहिले कुळवाचं. नुसतं बैल इथून कुळवाला झोपायचे सोडून द्यायचे. ते बिचारे तिथून चालू केलं तासाला. त्याच्या ध्यानात राहत तर ते स्मरण नाहीच. स्मरण म्हणून तुकोबारांची प्रमाण आहे त्याला. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम आणि दहरी हाची नेम अहरणीशी. कुळामध्ये जन्माला आलाच ना तर काय कर जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम. स्मरे म्हणजे देवाचा आठव ठेव. स्मरण गुणधर्म दिला म्हणजे कशा करता काय स्मरणात ठेवायचं हेही महत्वाचं आहे. स्मरण वैशिष्ट्य देऊन काही ध्यानात ठेवायचं. काही काही काय ध्यानात ठेवते ते बाबा. एक जण एका गावात कीर्तनाला गेलो स्मरण सांगतो आणि माझ्या पुढेच बसला असं कागद पेन. मी म्हणलं नवीन नवीन दृष्टांत नवीन आलेले प्रमाण असलं लिहून घ्यायले काही. आणि कीर्तन झाल्यावर त्याला विचारलं म्हणजे बाबा काय काय लिहून घेत होतो. नाही म्हणला ती मुंबई कल्याणचे आकडे ध्यानात राहत नाही मला ती लिहून ठेवली. आता काय आणून द्यावं मला काय ध्यानात ठेवावं.
काय स्मरणात असावं? स्मरण कशाचं केलं पाहिजे? देवाचं. बरं स्मरण कसं असावं याच्याकरता एक दृष्टांत अजून एक गोड सांगतो बघा. एक वेळेस रासलीला चालू होती मधुवनामध्ये. भगवान परमात्मा रासलीला संपली आणि राधा आणि कृष्ण जवळ बसले. राधेला वेळ झाली, तिचा अनया नावाचा पती घरी येण्याची वेळ झाली, म्हणून राधा म्हणते कृष्णा जाऊ दे आता. कृष्णा जाऊ दे म्हणून राधा उठायला लागली की कृष्णानं हाताला धरावं, राधेला बसवावं. थोडा वेळ गेला की राधेनं परत तिला घरची आठवण आली की कृष्णा जाऊ दे आता, माझ्या येते जाऊ दे. राधा उठायची, कृष्णानं परत हात धरायचा. 2-3 वेळेस झालं, राधा तशीच उठायली. 4थ्या वेळेस कृष्णानं हात धरला. स्मरण सांगतोय का? असा हात धरला, मनगट धरलं राधेचं आणि असं करकचून हात धरला. राधा खाली बसली. हात दाबल्याबरोबर राधेच्या हातातली बांगडी काचेची त्या हातानं दबली आणि बांगडी फुटली आणि बांगडीचा एक काच राधेच्या कुठं लागला? मनगटात घुसला आणि रक्त वाहू लागलं. म्हणजे जखम झाली हाताला राधेच्या. राधा घरी निघून गेली, कृष्णही निघून गेले. दररोज मग तिथं रासलीला व्हायची आणि 2 वर्षाचा काळ संपला. 2 वर्षाचा. स्मरण कसं असावं लक्ष देऊन दृष्टांत आहे का? फार गोड आहे मारणे स्मरण. आणि 2 वर्षानंतर तीच जागा, तीच अवस्था आणि तोच तसाच प्रसंग. राधा कृष्ण एका ठिकाणी बसलेत. राधा घरी जाण्याची गडबड करते आणि कृष्ण हाताला त्याच धरून ओढतोय. राधेनं म्हणायचे जाऊ दे कृष्णा. कृष्णानं हाताला ओढावं आणि 4थ्या वेळेस कृष्णाचं लक्ष गेलं राधेच्या हाताकड, तर ती बांगडीचा काच घुसलेलीची जखम अजून होती. किती वर्ष? त्यांना देते 2 वर्ष. त्यावेळेस कृष्णानं राधेला विचारलं, राधे ही मागे एकदा तुला बांगडीचा काच लागला होता, ती जखम आहे ना ग? म्हणजे राधा म्हणली हो. अगं राधे जखम नाही नीट झाली अजून? नाही म्हणजे देवा. अगं काय म्हणे, विहिरीच्या जवळचाच वाफा कोरडा राहिला. विहिरीच्या जवळचाच वाफा कोरडा. रात्रंदिवस तू माझ्या भजनामध्ये दंग, माझं स्मरण करणारी, माझं आठव, माझं भजन, माझी उपासना आराधना करणारी राधा, आणि माझ्याच भक्ताचं दुःख 2-2 वर्षे जर जखम नीट होत नसेल तर माझी भक्ती कोण करेल का ग राधे? माझ्या नित्य संगतीत असणारी तू राधा 2 वर्ष झाला हाताची जखम नीट होत नाही. आता राधेनं दिलेलं उत्तर आहे का? राधा म्हणते कृष्णा जखम कुठं ती काय एवढीशी तर काच लागलेला, जखम नीट होत नाही करे कृष्णा. मग मीच नीट होऊ देत नाही. अशी खपली बसली की मी ती खपली उकरून काढते, जखम आहे तशी ठेवते. अजून संपलं नाही का? मग मी जखम नीट होऊ देत नाही, खपली काढते, पहिली सारखी जखम ठेवते. त्यावेळेस कृष्णाने विचारलं असं का करतेस राधे? त्यावेळेस राधेनं दिलं उत्तर आहे का? राधा म्हणते देवा जितक्या प्रेमाने त्या दिवशी तू हात धरला होतास ती गोष्ट माझ्या आयुष्यभर स्मरणात राहावी याच्याकरता माझ्या हाताला झालेली जखम मी नीट होऊ देत. स्मरण असं असावं. नाहीतर आम्ही नको त्या गोष्टीचं मी मागा म्हणलं तसं. एका मावशीनं काय केलं, आपल्या मालकाला सांगितलं तुळजापूरला चाललाय का? म्हणजे सोयाबीन घेऊन. म्हणजे हो. लय दिवस झालं म्हणजे माझ्या नाकातली नथ तुटली होती, नथ घेऊन या. मग ते बिचारा आपलं ऐकत होतं. त्याने बी सोयाबीन घातलं. पहिलं सोनाराच्या दुकानात गेलं, नथनी आणलं. नथनी आणावी, लेवावी. लेवावी माझं म्हणणं नाही महिला मंडळ, पण कुणी लेवावी नथनी? ज्या मावशीला नाक आहे तिनं लेवावी. आता आम्हाला काय नाक नाही ती काय म्हणतात. कारण किती बी 32 लक्षणं जर असतील त्या बाईला नाक नसेल तर ती व्यर्थ आहे. काय करावी ती 32 लक्षणे? नाक नाही तेने वाया गेली. काय काय मावशावाला तर मी अशी नाक बघितली, तुम्ही म्हणता ही नाकच बघत हिंडतो काय? एक मावशी आहे ती पाया पडायला म्हणून मी बघितलं. मग ती बघितलं असं चेहरा तर तिथं बोर्ड लावला होता, येते पूर्वी नाक होते, म्हणजे आता गायब झाले असं फाक नाक. मग ती नथनी आणली. कारण नाथ महाराजांचे त्याला प्रमाण आहे, प्रेमाविन भजन नाकाविन बुद्धी अर्थाविन कोणती वाचू नये. मी प्रमाण सांगतो बघा, त्याच्या सुद्धा बोलत नाही. ऐका, मग ती नथनी आणली आणि हिला बघा. आणि महिलांचा एक गुणधर्म असतो, तिच्या मालकानं तिच्या पतीनं तिच्या आवडीची वस्तू सांगितल्या जर आणावी. 5-25 बायाला दाखवल्याशिवाय तिला आनंदच वाटत नाही. काय बी आणू देते ना, काय बी. एका मावशीला बी असंच की ती नथनी कोणच विचारी ना, अख्ख्या गावात कोणी विचारी ना. तिने एका शेतकऱ्याची 10,000 पेंड्याची बलीमच पिटवून दिली. धाड 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 जाळ लागला
आणि सगळं गाव पेदे इजवायला. आणि मग उजाळात एका मावशीला हिच्या नाकात दिसली. म्हणजे चतुरा त्या कवा आणली दोडाचं. म्हणजे अगोदर विचारली असती तर बली पिटली असती का म्हणजे हेळवक मावशा ऐका. आणि मग ती नथनी आणली. नथनी आणि तिला मग आपल्या पतीचं कौतुक वाटायला पानवट्यावर म्हणजे पाणी भरण्याचं ठिकाण विहीर काय गोर असेल तिथे गेली ना आपल्या मालकाचं गुणगान गावले. काय आमचे मालक, आमचे धनी, आमचे तेनी, काय सांगायचं त्यांचं गुण सांगते म्हणे. मी काय सांगायला उशीर मला आणतातच. म्हणजे माझा सांगण्याचा मुद्दा आहे. आपल्या मालकाचं गुणगान गाऊ लागली. तिथून कबीर महाराज जात होते. कबीर महाराजांनी ते ऐकलं आणि एक दोहा निर्माण केला. तो दोहा हिंदीमध्ये नाही कळला तर मराठीमध्ये सांगतो मी. मला बी हिंदी जमत नाही पण पाठ करून आला. कारण मी शिक्षण कमी शाळा जास्त झालेला महाराज आहे. आमच्या टायमाला महाराज आमच्या टायमाला मास्तर ढ होते. आम्ही लय हुशार होतो म्हणून मी महाराज झाला. महाराजांचा दोहा नीट ऐका नीट. कबीर महाराज नथनी आणून दिलेल्या मालकाचं गुणगान गाणाऱ्या बाईकडे बघितलं, स्त्रीकडे बघितलं, दोहा निर्माण केला. कबीर महाराजांच्या मुखावर शब्द बाहेर पडले. कबीर महाराज म्हणतात ऐका कबीर महाराजाचे वचन. कबीर महाराज नतनी दी जिस यार ने, नतनी दी जिस यार ने, यार म्हणजे नवरा. नतनी दी जिस यार ने उसे स्मरत है बार बार. म्हणजे तिचा आठवण काढाली बार बार म्हणजे सारखं सारखं. नतनी दी जिस यार ने उसे स्मरत है बार बार. अरे नाक दिया जिस यार ने उसे भूल गई नार. नाही कळलं टाळ्या नाही वाजविल्या. नथनी आणून दिलेल्याचं एवढं गुणगान गायले. ती नथनी ज्या नाकात घालायची ते नाक जन दिलं त्याला विसरली. तिला हसायचं काम नाही. आपलं बी तसंच झाले. आपण त्या ईश्वराला विसरलो. त्याचं विस्मरण होता कामा नाही. म्हणून स्मरण गुणधर्म कोणाला दिलाय? माणसाला दिलाय. आणि त्याचं स्मरण झालं पाहिजे. जन्मोनी या कुळी वाचे स्मरे राम, धरी हाची नेम, अहर्निशी कोणता नेम? विठोबा आता राहिलेत अजून 6 मुद्दे. 6 मुद्दे घ्यायचे म्हणजे तर काकड्याच्या पुढे जाईल. चल द्यायचं का तुम्ही म्हणाला हो पण येईल पुन्हा मनातल्या मनात कुणी अंडा होता हा मूड होता म्हणजे नका नका. हे मला लगेच कळते चेहऱ्यावर. कुणा कुणाला आता उठू वाटाले, कुणाला तंबाखू खाऊ वाटाले, कुणाला चूळ भरू वाटाले, कुणाला पुढे बसले पण पाय लांबवाला याय नाही, कोण कोण जांभळ्या तशाच दाबून ठेवाले आले. म्हणून माणसानं महाराजानं लोक आकाराच्या आत्यानं कीर्तन आकाराला आणावं झाले. आता आपण अजून पहिल्या चरणावरही आलो नाही. 13 मुद्दे. 13 मुद्द्यापैकी शेवटचा मुद्दा काय? या देहाची देव लोक काय करतात? इच्छा करतात. हे वैशिष्ट्य आहे. म्हणून अभंगाच्या पहिल्या चरणात महाराज म्हणतात इह लोकीचा हा देह देव इच्छिताती पाहे. या देहाची देव काय इच्छा करतात? अजून 6 वैशिष्ट्य मध्ये राहिले. सगळे वैशिष्ट्य कळल्यावर आता एवढी कळल्यावर तुम्ही अनुमान लावा. एवढा महत्वाचा देह आहे म्हणून देव लोक या देहाची इच्छा करतात. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात देव लोक ज्या देहाची इच्छा करतात ना तो देह आम्हाला मिळाला. आणि मिळाला पण आम्ही कशात खर्च केला? धन्य आम्ही जन्म आलो आणि दास विठोबाचे झालो. त्या परमात्म्याचं दासित्व स्वीकारलं. आणि हे जे परमात्म्याने या नरद्याला आयुष्य दिले ना त्या आयुष्याच्या साधनानं सच्चिदानंद नावाची ती सच्चिदानंद रूप पदवी आम्ही आमच्या जीवनात प्राप्त करून घेतली. आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. आयुष्यात परमात्म्याने प्रत्येकाला वेळ दिलेला आहे. मग प्रत्येक वेळेची सुद्धा काही प्रकार आहेत. अनर्थक वेळ, निरर्थक वेळ आणि सार्थक वेळ. अनर्थक वेळ पत्ते कुटत बसणं, दारू पेणं, गांजा ओढणं, नको त्या गोष्टीत व्यर्थ वेळ जाते ना तिला अनर्थक वेळ म्हणावं. निरर्थक वेळ लोकांची निंदा करणं, तो तसा तो असा, गावाच्या वट्यावर बसायचं, घरचं खायचं आणि अख्ख्या गावाचं धुणं दूध बसायचं, बिनपगारी फुलाधिकारी.
लोकांची निंदा करत बसणं, हे निंदा करण्याचा जो वेळ जातो ना, तेवढ्या वेळा जर तू गीता वाचली असती, गाथा हातात घेतली असती, ज्या ज्या धर्मात तू जन्माला आलास, मुस्लिम धर्मात आला असतात त्या धर्मात जर तू नमाज पडली असती, ख्रिश्चनाच्या धर्मात गेला असतात, त्या निरर्थक वेळेचा जर तू सार्थक वेळेमध्ये रूपांतर केलं असतं, आज तर तुझं जीवन धन्य झालं असतं. तुझा तो भगवान, ईश्वर, अल्लाह, रब या काय असेल त्यांच्या धर्मानुसार तो तुझा उद्धार केल्याशिवाय राहिला नसता. पण माणसं नको त्या गोष्टीत आपल्या वेळेचा अपव्यय घालतात. पण महात्मे असतात ना, काळ सार्थक केला त्यांनी, दहिला मनी विठ्ठल. त्या परमात्म्याने काळ आपला सार्थक केला. काळ कसा सार्थक करावा, त्याला तुकोबाईचं प्रमाण आहे. काळ सारावा चिंतने, एकांतवासी गंगा स्नाने, आणि प्रदक्षिणा मध्ये एक राहिलं, देवाच्या चिंतने प्रदक्षिणा तुळशीच्या. आणि म्हणून काळ सारायचा चिंतनामध्ये. आणि हा चिंतनात काळ सारत असताना त्या द्रुपदात सांगितलं, युक्ताहार विहार नेम इंद्रियाशी सार, नसावी बासर निद्रा बहु भाषण. काळ सार्थक घालवायचा असेल तर निद्रा म्हणजे जास्त झोपायचं नाही, जास्त बोलायचं नाही, जास्त खायचं नाही, प्रमाणाच्या बाहेर खायचं. खोट लावून काही काही माणसं जेवतात, खोट लावून. खोट म्हणजे कपाळ असं दाबायचं आधी. प्रत्येकाने बघा, प्रयोग करून बघा काय लागले, काय दाबून बघा. अहो काय पट्टी मागायला का पावती मागायला, दाबून बघा. कपाळ दाबा आपलं आपलं, म्हणजे कसं लागते बघा. आणि आता पोट दाबून बघा कसं आहे. कपाळ जसं निबरडक आहे का, तसं पोट निबरडक लागेपर्यंत खातीत काय 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 नाश्ता असा करते, कष्टात फिटेपर्यंत नाश्ता हलते. दिंडीत सुद्धा लोक सकाळी बी नाश्ता वड वड वडायचा, मग दुपारी जरा हात आकडावा, डबल कोयता करून गाडी भरते. म्हणजे जिलेबी बी येऊ दे, बासुंदी बी येऊ दे, बालुशाही बी येऊ दे, भाकरी बी येऊ दे, कढी बी येऊ दे, आमटी बी येऊ दे, डबल कोयता करून गाडी भरते. म्हणजे रिचू हलते. आणि असले खचून खाणारी माणसं दिंडीत नसते तीच बाप. ही बांधाच्या कडेला आंबराई, लिंबाच्या झाडाखाली टांबराई घेऊनच पाणी. पुन्हा कशाला दिंडीत चलते तेवढं खाल्ल्यावर महाराज. युक्त आहार विहार नेम इंद्रियाशी सार, प्रमाणानं बोलायचं. आहारयुक्त असावा, मापात असावा, आणि मग परमात्म्याचं चिंतन त्या काळामध्ये होतंय. म्हणून महाराज म्हणतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे. एवढंच नाही तर तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात, तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची. आम्ही स्वर्गाला गेलो तसं नाही, स्वर्गाची पायरी केली आम्ही. लक्षात येते का? आम्ही स्वर्गाला जायला तडपा लागलो, तडपड आमची चालू. पण संत महात्मे स्वर्गाची पायरी करून चढून गेले, निशाणी लावायला. कशाची? रामनामाची. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी, धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. आता दास विठोबाचेच का, याच्यावर अजून एखादं कीर्तन होईल. वेळ झालेली आहे. ज्ञानेश्वर